सो आज आम्ही छानपैकी सगळे मस्त तयार झालेलो आहोत, जशी तुम्हाला मी दिसतीये आता. सगळे जॅकेट घातलेत, मी नाही जॅकेट घातलंय. सो दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र मंडळ ब्रिस्टल यांनी गुढीपाडवा आयोजित केलेला आहे. सो सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. आणि आय होप तुम्हाला हे छान मराठी नवीन वर्ष खूप समाधानाचं समृद्धीचं जावो. आणि छान असा आजचा इव्हेंट आहे, तिथेच आम्ही चाललेलो आहोत. सो चला जाऊया मस्तपैकी. खूप सुंदर असा इव्हेंट अरेंज केलेला आहे दरवर्षीप्रमाणे. आणि चला डायरेक्टली आता वेन्यूवरती भेटूया. बाय. नमस्कार. आज या परदेशी भूमीत ब्रिस्टलच्या थंड हवेत आपल्या मातृभूमीचा सुगंध खूप सुंदर दरवळतो. आज आपण साजरा करतोय आपला सण, आपली ओळख, आपला अभिमान, गुढीपाडवा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांच्या हृदयातील प्रेरणास्थान छत्रपती श्री शिवाजी महाराज. त्या काळोख्या रात्री जेव्हा अन्यायाचा अंधार सगळीकडे पसरला होता, तेव्हा एका आईच्या कुशीत जन्म घेतला एका तेजस्वी सूर्याने, ज्याने फक्त स्वराज्याचं स्वप्नच पाहिलं नाही तर ते सत्यातही उतरवलं. तुम्ही फक्त किल्ले जिंकले नाहीत, तुम्ही माणसांची मनं जिंकलीत. तुमच्या पावलांचा आवाज आजही सह्याद्रीच्या दऱ्यात घुमतो. तुमच्या तलवारीचं तेज आजही सूर्यालाही लाजवतं. मंचावरून या नववर्षाच्या शुभक्षणी आम्ही सारे मिळून तुम्हाला मानाचा मुजरा करतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. गीतामध्ये आपल्या महाराजांचं तेज आणि सौंदर्य दोन्हीही झळकत होतं. हो ना प्रिया? खरंच ना, तुम्ही अगदी म्हणजे ऊर्जेने मन भरून आलं आणि शिवाजी महाराजांची तर नक्कीच आठवण आली. आपण या परकीय भूमीत असलो तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा आदर्श अजूनही आपण जपलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शांना आपण इथे घेऊन आलो आहोत. आजही या परकीय भूमीत मराठी मन आणि मराठी मातीत आपली अभिमानाने झळकत आहे. तर सगळेजण माझ्या बरोबर म्हणा, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सोडलेले आहेत. तर आता कार्यक्रम सुरू करूया. हो नक्कीच. आता आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया गुढीपाडव्याच्या पूजनानं. कारण गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा प्रारंभ, हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा का साजरा करतात तर गुढीपाडवा आपल्या हिंदू पुराणानुसार इट्स अ क्रिएशन, इट्स अ स्टार्ट डे ऑफ क्रिएशन when ब्रह्मदेवा हॅज क्रिएटेड दिस वर्ल्ड. अँड आपण जर सायंटिफिकली पण बघितलं तर ही वसंत ऋतूच्या आगमनाची सुद्धा सुरुवात आहे. आणि काही इतिहासकार असंही सांगतात की शिवाजी महाराज जेव्हा जिंकून यायचे त्यावेळेला अशी गुढी उभारलेली जायची महाराष्ट्रामध्ये आणि प्रभू श्रीरामांच्या विजयाचं सुद्धा हे प्रतीक आहे. तर चला तर मग आपण गुढीपाडव्याच्या पूजेने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीराम म्हणजे धर्माचं प्रतीक, मर्यादा पुरुषोत्तम आणि हिंदू धर्माचं प्रतीक. आणि जिथे श्रीराम आहे तिथे त्यांचे परमभक्त हनुमानांना स्मरण केल्याशिवाय आपण राहू नाही शकत. आणि ह्या हनुमानाचं नामस्मरण म्हणजेच हनुमान चालिसा. आपल्यासमोर घेऊन येत आहे आयांश मल्होत्रा. तो आपल्या आवाजात हनुमान चालिसा म्हणत आहे. स्वतःतर्फे
तुमचा कार्यक्रम. थँक्यू. पवन कलाकारांचं राधिका मिश्रा आणि नैतिक अटारिया. दिसत नाहीये, मी इकडे बसते. याचा सण आता आले तुम्ही रसाच दिन सोडली आधी गेली आणि पाडवा पाडवी राय पाडव्याचा सण आला रे तुम्ही रसाच दिन रंगीत घेऊन आले त्या बाल कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाईल. आपला कलाकार एकदम गोड आहे, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात दरवर्षी सहभागी घेणं आणि फकडे एकदा टाळ्यांनी स्वागत करूया. काका दिसले नाही, तो काय मागे झोप. बाबा तिकडे आणि ही मैफल घेऊन येत आहे आपले प्रतिभावान गायक जे म्हणजे हर्ष कटारिया. एकदा टाळ्या होऊन जाऊ. सुद्धा छान सेटअप लागलेला आहे. एक क्विक दाखवते की आज मस्त गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय आज फूड आहे. हेलो समीक्षा, कैसे हो? बस बढ़िया. आज मेन्यू क्या है? दाल फ्राई है. वाह वाह, बहुत ही टेम्पटिंग लग रहा है.
इतका सुंदर आम्ही कोणती गाडी हे सगळं काम आम्ही तुम्हाला करू देतो आणि आम्ही कोणतीही फी चार्ज करत नाही. आमचा एकच हेतू आहे की तुम्हाला बेस्ट सीट मिळाली पाहिजे. आणि जसं आम्ही बोललो होतो की आज लकी ड्रॉ करतो तर कोण 10 मुली जर आल्या तर कोविड करून आले त्याच्याबद्दल विशेष धन्यवाद. आणि आयुष्याची सुरुवात आपल्या आईच्या खुशीतून होते. तुला नाही वाटत का गं? अगदी खरं. मग आता मला असं वाटतंय या मदर्स डेच्या निमित्ताने आपण मातृत्व साजरं करूया. गेट करायचा. सगळ्या आया तयार आहात? आपल्या मुलांना घेऊन तयार व्हा. आम्ही लवकरच खाली येतोय. माझं त्यांना आपण एक छोटासा बक्षीस देऊया. पुढच्या आयांसाठी आपण येतोय.